म्हणजे अलिबागला अशा घरी जाऊन सेवा करणाऱ्या स्त्रिया कमी आहेत आणि त्यातून नर्सिंगचं शिक्षण घेऊन सेवा करणाऱ्या आणखीन कमी आहे. त्यामुळे तुमच्यावरती एक जबाबदारी आहे की तुम्ही चांगलं शिक्षण घ्या. युवान सर आणि मॅडमवरती अशी जबाबदारी आहे की तुम्हाला चांगलं शिक्षण देण्यासाठी इथे चांगली लोकं बोलवली पाहिजेत मार्गदर्शन करण्यासाठी आणि शिकवण्यासाठी. तुम्ही चांगल्या तयार व्हाल तर आणखीन एक बॅच आपण पुढची होईल, त्याच्या पुढची होईल. हे कंटिन्यू प्रोसेसमधलं काम आहे आणि ते कंटिन्यू प्रोसेसचं काम तुम्ही केलं करून तुम्ही 3 महिन्यांनी जेव्हा बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा जॉब मिळेल, चांगल्या पद्धतीचं काम मिळेल. तुम्ही मनपूर्वक ते काम केलं पाहिजे. तुम्ही मनपूर्वक शिकलात मनापासून तर तुम्हाला नक्की उज्ज्वल भविष्य आहे त्यांच्या भाषेत. या संस्थेतर्फे जरी आम्ही त्यांना सगळी मदत करण्याचं ठरवलं असलं तरी डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे आर्थिक भार तर ती संस्था उचलणार आहे. आम्ही आर्थिक भार उचलणार नाही असं सुद्धा मी म्हणू शकत. तर हे कोर्स ही समाजाची गरज असल्यामुळे आम्ही थोडाफार आर्थिक मदतीचा भाग घेतो, आर्थिक मदत करू आणि ही संस्था आणि हा कोर्स कसा पुढे चालत राहील, चांगल्या नर्सेस कशा तयार होतील त्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. माझे 2 शब्द पुढे करतो.